नमस्कार. अडीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकरी आत्महत्या, चवदार तळ आणि फर्ग्युसन कॉलेज या मुद्द्यांवरून आजही विधानसभेत गदारोळ. कामकाज 3 वेळा तहकूब. गणेश पांडे प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारपर्यंत निवेदन द्यावं, विधान परिषद सभापतींचे निर्देश. 2002-2003 मध्ये झालेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष कायदा न्यायालयानं 10 जणांना दोषी ठरवलं. उद्या शिक्षा सुनावणार. इजिप्त एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण, विमान उडवून देण्याची धमकी. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची अधिक माहिती घेण्यासाठी पाकिस्तानी तपास पथक पठाणकोटमध्ये दाखल. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दुखापतग्रस्त युवराज सिंगच्या जागी मनीष पांडेची वर्णी लागण्याची शक्यता. आणि आता सविस्तर वृत्त. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजात आज विधानसभेत कालच्याच मुद्द्यांवरून विरोधकांच्या घोषणा आणि गदारोळ प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुरू राहिला. मात्र काही वेळातच दोन्हीकडचे सदस्य आक्रमक झाल्यानं सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, महाडच्या चवदार तळ्याचं जलशुद्धीकरण, फर्ग्युसनमधला घटनाक्रम हे मुद्दे कालपासून मांडत असूनही सरकारकडून उत्तर नाही असं मत विरोधी पक्षनेत्यांनी मांडलं. या दरम्यान विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणा द्यायला सुरुवात केली. या मुद्द्यावरून गदारोळ वाढल्यानं कामकाज 3 वेळा स्थगित झालं. तर सभागृहात कागद भिरकवल्याबद्दल काँग्रेसचे अस्लम शेख यांना 1 दिवसासाठी निलंबित केल्याचे निर्देश पीठासीन अधिकारी योगेश सागर यांनी दिले. पीठासीन अधिकाऱ्यांनी ताकीद देताना केलेल्या हावभावाबाबत विरोधकांनी आक्षेप मांडल्यानंतर सत्ताधारी सदस्यही आक्रमक झाले. या गदारोळातच महसूल, वन, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, पणन, वस्त्रोद्योग, महिला, बालविकास विभागाच्या मागण्या सभागृहात मंजूर झाल्या असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. या गदारोळादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तिन्ही मुद्द्यांवर निवेदन केलं. आत्महत्या केलेल्या नांदेडच्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीतल्या कापसाव्यतिरिक्तच्या पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम बँकेकडे जमा करण्यात आली होती, तर कापूस नुकसानीची भरपाई देणं अद्याप बाकी होतं असं म्हटलं. महाडच्या जलपूजनाबाबत दिल्या गेलेल्या बातम्या खोट्या असून हा कार्यक्रम शासकीय होता असं स्पष्ट केलं. तर फर्ग्युसन महाविद्यालयातल्या घटनेबाबत संबंधित व्यवस्थापनानं त्रिसदस्यीय शोध समिती नेमली असून तिचा अहवाल अद्याप बाकी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात स्पष्ट केलं. यानंतरही विरोधकांच्या घोषणा आणि गदारोळ सुरूच राहिला असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. देवनार कचरा क्षेपणभूमीवर लागणाऱ्या आगीबाबत सरकार सत्य दडपण्याचा प्रयत्न करत आहे याचा सातत्याने लागणाऱ्या आगीचा जो परिणाम आहे अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये सरकारने ज्या काही उपाययोजना केल्या करायच्या अध्यक्ष महोदय ते माननीय मंत्री महोदय सांगितलं. अध्यक्ष महोदय, पण या पाठीमागीची जी एकूणच जी भूमिका अध्यक्ष महोदय, या सरकारमध्ये काम करणारे सन्माननीय मंत्री महोदय, असणारे मंत्री महोदय यांनी स्वतः अध्यक्ष महोदय SITची चौकशीची मागणी केली. अध्यक्ष महोदय, आदेश सत्य बाहेर सरकार सत्य काय करतं अध्यक्ष महोदय, आणि म्हणून मंत्री महोदय आपण SITच्या मार्फत चौकशी करणार आहात का, हा खरा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय. राज्यात धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचं काम चोख होऊन रहिवाशांची सोय कालबद्धतेनं होण्याची सरकारची भूमिका असून सरकार त्यासाठी इमारत पुनर्बांधणी हक्क कायदा आणणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. या संदर्भातल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. पोलिसांच्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला ही माहिती दिली. निश्चितपणे पोलिसांना त्यांच्या मालकीची घरही मिळाली पाहिजेत असा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. याकरता वेगवेगळ्या प्रकारचे जे हाऊसिंग इनिशिएटिव्ह आहेत त्याला आपण प्राधान्य देतो. या संदर्भात आपण पोलीस हाऊसिंगचे जर प्रपोजल असतील तर त्याला वाढीव FSI म्हणजे ज्यात पोलिसांना मालकीचे घरं मिळत असतील तर त्याला वाढीव FSI देण्याचं देखील कबूल केलेलं आहे. आपणही एक प्रपोजल आमच्याकडे दिलाय. जरूर त्याच्यावर मेरिट प्रमाणे विचार करून तात्काळ निर्णय करण्यात येईल. तसंच राज्यात पॉन्झी योजनांना आळा बसण्यासाठी कायद्यातून पळवाटा काढता येऊ नये यासाठीही संबंधित कायद्यात सरकार सुधारणा करणार असल्याचं त्यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. मुंबई भाजपाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी पक्षातल्या सहकारी महिलेशी गैरवर्तन केल्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. या प्रकरणी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत इन कॅमेरा माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी येत्या शुक्रवारपर्यंत निवेदन द्यावं असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. पांडेनं वापरलेली भाषा हा समस्त महिलांचा अपमान असल्याचं सांगत विरोधी पक्षातल्या महिला सदस्यांनी आक्रमक होऊन पांडेच्या अटकेची मागणी केली.
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या संदर्भातला स्थगन प्रस्ताव फेटाळला। विरोधकांनी मागणीवर कायम राहत हौद्यात बसकण मारून घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज एकूण 3 वेळा तहकूब करण्यात आलं होतं। त्यापूर्वी वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आणि जमाती विकास महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज केली। विनायक मेटे यांनी या संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। राज्यातल्या महामंडळांमध्ये अशा प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार झाल्यास संघटित गुन्हेगारी कलमाअंतर्गत कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं। मुंबईतल्या प्रदूषणाचा प्रश्न आज विधान परिषदेत गाजला। देवनार कचरा क्षेपणभूमीला आग लावली गेली असावी असा संशय आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हे कृत्य करणारे समोर यायला हवेत अशी भूमिका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मांडली। काँग्रेसच्या दीप्ती चौधरी यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता। देवनार कचरा क्षेपणभूमीतल्या कचरा नियोजनाचं संबंधित कंपनीचं कंत्राट संपल्यापासूनच वारंवार आग लागल्याचा संशय असून या प्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिल्याचं कदम म्हणाले। महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेला बदनाम करण्याचा कोणाचा कट आहे हे तपासातून समोर येईलच असं ते म्हणाले, अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे। मुंबईत डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या काळात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज विशेष टाडा न्यायालयानं 10 जणांना दोषी ठरवलं तर 3 जणांची निर्दोष मुक्तता केली। मुंबईत मुलुंड, विलेपार्ले आणि मुंबई सेंट्रल इथे लोकल गाड्यांमध्ये हे बॉम्बस्फोट झाले होते। दोषींना उद्या शिक्षा सुनावणी होणार आहे। इजिप्त एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण करण्यात आलं आहे। अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणारं हे विमान सायप्रसमधल्या लार्नाका विमानतळावर उतरवण्यात आलं आहे। अपहरणकर्त्यांकडे स्फोटकांचा पट्टा असून त्याच्या आधारे विमान उडवून देण्याची धमकी दिली आहे। विमानात 55 प्रवाशांसह 7 कर्मचारी असल्याची माहिती सायप्रस रेडिओनं दिली आहे। त्यापैकी महिला आणि मुलांना विमानाबाहेर जाण्याची मुभा अपहरणकर्त्यांनी दिली। त्यानंतर 4 परदेशी नागरिक आणि 2 कर्मचारी वगळता एकूण 56 जणांची मुक्तता अपहरणकर्त्यानं केली। अपहरणकर्त्याचं नाव इब्राहिम समाह असल्याचं इजिप्तच्या सरकारी दूरचित्रवाणीनं म्हटलं आहे। आपल्याला सायप्रसमध्ये आसरा देण्यात यावा अशी मागणी त्यानं केली आहे। अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं स्वीकारली नाही, मात्र आपत्कालीन पथक सज्ज ठेवण्यात आलं आहे अशी माहिती इजिप्त एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यानं दिली। विमानात कोणी भारतीय नागरिक नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी इथं आज पोलिसांनी एका बंदूकधाऱ्याला ताब्यात घेतलं। या बंदूकधाऱ्यानं पोलीस अधिकाऱ्यावर बंदूक रोखल्यानं पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला। वॉशिंग्टनमधल्या कॅपिटल व्हिजिटर सेंटर इथे ही घटना घडली। या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर पोलिसांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना जारी केल्या होत्या, मात्र या बंदूकधाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली। ही घटना म्हणजे दहशतवादी हल्ला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। ब्रुसेल्स दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले भारतीय नागरिक राघवेंद्रन गणेशन यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। आज गणेशन यांचं पार्थिव भारतात आणण्यात येणार आहे। ब्रुसेल्स दहशतवादी हल्ल्यात गणेशन यांचा मृत्यू झाल्याचं बेल्जियममधल्या भारतीय दूतावासानं जाहीर केलं आहे। गणेशन यांचे कुटुंबीय मुंबईत राहत असून गणेशन गेली 4 वर्ष ब्रसेल्समध्ये इन्फोसिस या भारतीय कंपनीत कार्यरत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। हिंसाचारामुळे एक तरुण आयुष्य अकाली संपुष्टात आल्याचं पंतप्रधानांनी एका ट्विटरमध्ये म्हटलं आहे। गणेशन यांचा मृत्यू दुर्दैवी असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे। ब्रसेल्समध्ये मेट्रो रेल्वेच्या ज्या डब्यात स्फोट झाला त्या डब्यातच गणेशन प्रवास करत होते असं स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे। पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी भारतात आलेलं पाकिस्तानी संयुक्त तपास पथक आज पठाणकोटमध्ये दाखल झालं आहे। मात्र या पथकाला पठाणकोट हवाई तळाला भेट देण्याची अनुमती नाकारण्यात आली आहे। दरम्यान पाकिस्तानी पथक रविवारी भारतात दाखल झालं असून काल या पथकानं राष्ट्रीय तपास यंत्रणेशी चर्चा केली। पाकिस्तानी पथकात विविध सुरक्षा यंत्रणांच्या 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। गेल्या 2 जानेवारीला पठाणकोट हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला होता। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आणखी 50 फाईल्स आज सरकारी संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत। यापैकी 10 फाईल्स पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित असून 10 फाईल्स गृह खात्याशी तर 30 फाईल्स परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संबंधित आहेत।
23 जानेवारी 2016 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित 100 फाईल्स खुल्या करण्यात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबिया 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. पंतप्रधान उद्या बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं दाखल होतील. पंतप्रधान भारत युरोपियन युनियन शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत. तसंच बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्याशी द्विपक्षीय महत्त्वपूर्ण मुद्द्यांबाबत चर्चाही करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी इथं होणाऱ्या 4थ्या अणुसुरक्षा परिषदेला उपस्थित राहणार आहेत. अणुसुरक्षा बळकट करण्याविषयी आणि अणुतंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेविषयी भारतानं हाती घेतलेल्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान या परिषदेत अहवाल सादर करतील. वॉशिंग्टन इथे पंतप्रधान काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करण्याचीही शक्यता आहे. आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान सौदी अरेबियाला भेट देणार असून या भेटीत ते 2 भारतीय कंपन्यांना भेट देणार आहेत. तसंच सौदी नेतृत्वासोबत व्यापार आणि गुंतवणूक या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांबाबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. आर्थिक न्याय देण्यासाठी कृषी मालाला योग्य हमीभाव देऊन सरकारनंच कृषी माल खरेदी करायला हवा असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. हरियाणातल्या भिवानी इथं झालेल्या भारत भीम यात्रेचं स्वागत करताना ते बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा लढा पुढे नेण्यासाठी आपला पक्ष प्रयत्नशील असल्याचं त्यांनी पानिपत इथे सांगितलं. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक ई श्रीधरन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल वर्षा निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे इथल्या मेट्रो प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रीधरन यांच्यामध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पाला श्रीधरन यांनी मार्गदर्शन करावं असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करे, MMRDAचे महानगर आयुक्त UPS मदान, मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे आदी यावेळी उपस्थित होते. राज्यस्तरीय दक्षता समितीची 3री बैठक काल मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, इंदिरा आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी आणि प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीला समितीचे सदस्य खासदार चिंतामण वनगा, राजू शेट्टी, डॉक्टर सुभाष भामरे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही गिरीराज, प्रकल्प संचालक सुमन रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केवळ पारंपरिक शेतीवर निर्भय न राहता नंदुरबार जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच बहुउपयोगी लाख शेतीची लागवड केली आहे आणि हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत जास्त नफा देणाऱ्या ऊस, कापूस, केळी, पपई अशा पिकांची लागवड होत आली आहे. परंतु वाढतं तापमान, लहरी हवामान आणि पाण्याची कमतरता या परिस्थितीवर मात करण्यासाठी कोरिट इथले नथू राजाराम पाटील आणि धुरखेडा इथले मुकेश राजाराम पाटील यांनी प्रत्येकी 1 एकर शेतीत लाख फुलवली आहे. सुरुवातीला त्यांनी थायलंडमधून रोपं आणि ओरिसातून किडे मागवले. एकरी 5000 झाडांची विशिष्ट अंतर ठेवून लागवड केल्यावर 5-6 महिन्यात झाडांची उंची 4.5 फूट झाल्यावर झाडाच्या खोडाच्या खालच्या भागात जिवंत कीटक असलेल्या लाखाच्या काड्या बांधल्या जातात. हे कीटक झाडाचं खोड खाऊन त्यावर मल, राळ सोडतात. ते साचत जाऊन सुकल्यावर त्याचं लाखेत रूपांतर होतं. सुमारे 12 ते 14 महिन्यांच्या कालावधीत लाख तयार होते. मी यावर्षी लाखेची शेती केली आहे आणि त्याच्यापासून आम्ही ब्रूड उत्पन्न करून शेतकऱ्यांना देणार आहे. त्यामुळे मला डबल उत्पन्न येणार आहे. लाख आणि ब्रूड म्हणजे त्याच्यातनं जे किडे तयार होणार आहेत ते शेतकऱ्यांना दिल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये पण सेमीलताची लागवड करून त्याच्यावर लाख चढवण्यात येतील आणि उत्पन्नात चांगल्यात चांगलं उत्पन्न येईल अशी गॅरंटी आहे. पिकाला कोणतंही रासायनिक खत द्यावं लागत नाही. योग्य प्रमाणात शेणखत किंवा जैविक खत दिल्यास रोपांची चांगली वाढ होते. लागवडीसाठी पहिल्या वर्षी सुमारे 50,000 रुपये खर्च येतो, तर प्रत्येक झाडातून 400 ते 500 ग्रॅम लाख निघते, जी एकरी 2 ते 2.5 टन होते. दुसऱ्या वर्षापासून लाख निर्मिती वाढत जाते. ही बाग 10 वर्षापर्यंत टिकते.
बामडोद इथले सुरेश पाटील आणि तळोदा इथले भिका चौधरी यांच्या रोपवाटिकांमधून कीटक निर्मितीही केली जात आहे. रोपं आणि कीटक स्थानिक पातळीवरती उपलब्ध झाले तर लाख लागवडीचं प्रमाण वाढू शकेल आणि शेताच्या बांधावरील बोर, बाभूळ, खैर आणि झाडांवर किडे सोडून लाख निर्मितीचा प्रयत्नही केला जातो आहे. शेतकऱ्यांचा लाख लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला तर नंदुरबार जिल्ह्यात नफा मिळवून देणाऱ्या एका नव्या पिकाची भर पडेल. देशातल्या कामगार वर्गाच्या दृष्टीनं सरकारनं नाकर्तेपणाची भूमिका घेतल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढला आहे असं मत कामगार नेते विजय कांबळे यांनी मुंबईत व्यक्त केलं. राष्ट्रीय माथाडी वाहतूक जनरल आणि श्रमिक उत्कर्ष सभा यांच्या 32व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. मोठ्या उद्योगांना पूरक ठरेल अशी नीती सरकार अवलंबत असून त्यामुळे कामगारांच्या संरक्षणावर गदा आली आहे. कंत्राटी कामगारांना कायद्याचं संरक्षण न मिळाल्यानं ते हताश झाले आहेत असं ते यावेळी म्हणाले. कामगार हितासाठी सरकारनं लवकरात लवकर पावलं उचलली नाहीत तर 21 एप्रिलला मंत्रालयावर कामगार संघटना कृती लाँग मार्च काढण्यात येईल असा इशारा कांबळे यांनी दिला आहे. वर्षानुवर्ष एकच पीक घेतलं तर जमिनीचा कस जातो, उत्पन्न घटतं. यावर उपाय म्हणून वाशिम जिल्ह्यातल्या कुंडलिक घुगे यांना कांदा बीज पिकाची निवड केली आहे. वाशिम जिल्ह्यातील मैराडोळ इथल्या शेतकऱ्यांनी एकच एक पीक न घेता 2 एकर शेतीमध्ये कांद्याचं बीज लावलं आहे. 2.5 फूट बाय 9 इंच सारींमध्ये कांदा बीज लावण्यात आलं. डवरणी, पाण्याचं आणि खताचं योग्य नियोजन यामुळे रोपांची चांगली वाढ होऊन कांद्याची फुलं बहरली. मी 2 एकराचा कांदा बियाण्याचा प्रोग्राम घेतलेला आहे आणि त्याचं उत्पादन 2 एकरामध्ये 8 क्विंटल पर्यंत येऊ शकते. प्रति क्विंटल 35,000 रुपये प्रमाणे 3 लाखाचं उत्पादन आमच्याला अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना 8 ते 10 क्विंटल कांदा बीज मिळेल आणि कंपनीकडून 35,000 प्रति क्विंटल भाव मिळेल. त्यामुळे 3 ते 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. मैराडोळ इथल्या शेतकऱ्यांनी 30 एकरावरती कांदा बीज पीक घेतलंय. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या कांदा बीज पिकाची शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल. राज्यातल्या पत्रकारांना अधिस्वीकृती प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्याचा उपक्रम चांगला असून पत्रकारांना प्रशिक्षण दिल्यामुळे लोकशाही प्रक्रिया बळकट होण्यास मदत होईल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. विधान भवनात काल झालेल्या राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी समितीच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. राज्य शासनानं शंकरराव चव्हाण कल्याण निधीत 5 कोटीवरून 10 कोटी रुपयांची वाढ केल्याबद्दल तसंच कल्याण निधीच्या मदतार्थींमध्ये पत्रकारांच्या कुटुंबियांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. राज्यातल्या पत्रकारांना विषयानुरूप प्रशिक्षण मिळावं यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहकार्यानं कार्यशाळा घेण्यात यावी तसंच पत्र सूचना कार्यालयाच्या धर्तीवर ऑनलाईन अधिस्वीकृती प्रक्रिया करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात काही दिवसातच नवी दिल्लीत जंतर मंतर इथे देशव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी दिला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. गेल्या 3 महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी समाजकंटकांनी हल्ले केले, मात्र सरकारनं आरोपी पकडण्यासाठी कोणतीही तत्परता दाखवली नाही अशी टीकाही आशिष शिंदे यांनी यावेळी केली. नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांनी अहमदनगर जिल्ह्यातील मढी इथे समाधी घेतली होती. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काल मढी यात्रेच्या उत्सवाला सुरुवात झाली. मढी ही भटक्या जाती जमातीच्या लोकांची पंढरी मानली जाते. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी राज्यभरातून इथे भटक्या जाती जमातीचे लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात. मानाची काठी कळसाला लावून रंगपंचमीच्या सणाचा आनंद साजरा केला जातो. गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा सुरू राहते. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज भारत आणि तुर्कमेनिस्तान यांच्यात कोच्ची इथे लढत होणार आहे. याआधी भारताला इराणकडून 4-0 गोलनं पराभव पत्करावा लागला होता. 3 गुणांसह भारत अखेरच्या स्थानावर असून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र होण्याकरता भारताला आजच्या सामन्यात विजय मिळवावाच लागेल.
मात्र सुनील छेत्रीच्या संघातल्या सहभागाबाबत अनिश्चितता असल्यानं भारतीय संघ काहीसा कमजोर ठरू शकतो. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात दुखापतग्रस्त युवराज सिंगच्या जागी मनीष पांडेची भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता आहे. मोहाली इथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात युवराजला दुखापत झाली होती. येत्या 31 तारखेला मुंबईत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात उपांत्य फेरीतला सामना रंगणार आहे, तर 30 तारखेला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीतली पहिली लढत होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकरी आत्महत्या, चवदार तळ आणि फर्ग्युसन कॉलेज या मुद्द्यांवरून आजही विधानसभेत गदारोळ, कामकाज 3 वेळा तहकूब. गणेश पांडे प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारपर्यंत निवेदन द्यावं, विधान परिषद सभापतींचे निर्देश. 2002-2003 मध्ये झालेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयानं 10 जणांना दोषी ठरवलं, उद्या शिक्षा सुनावणार. इजिप्त एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण, विमान उडवून देण्याची धमकी. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची अधिक माहिती घेण्यासाठी पाकिस्तानी तपास पथक पठाणकोटमध्ये दाखल. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दुखापतग्रस्त युवराज सिंगच्या जागी मनीष पांडेची वर्णी लागण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.